Hello and welcome back all. Here I am Manasi Ganu welcoming you all. In our previous episode of grammar, we learned about prepositions of time. Now we are going to deal with prepositions of place. Prepositions of place are the prepositions which give more information about the location or about the situation and position of the particular thing. We can use prepositions of place to say where things are exactly. Prepositions of time of place used to refer to a place where something or someone is located. It is regarding the location of a thing with another. If we ask the question where, we will get the answer, and that will be prepositions of place. Now let us continue with our first preposition, in. In general, we use this preposition in for an enclosed space. This describes the point itself, or this describes some larger areas too. For example, she is in the car. This describes that there is enclosed area. She is in the enclosed area, that is, she is in the car. For example of larger areas, let us have this example. He was born in India. For larger areas means India is a larger area here, and so in this preposition is used for larger places too. इन हे preposition एखादी छोटंसं स्थळ किंवा छोटंसं जागा दाखवण्यासाठी इनचा वापर केला जातो. तसंच प्रचंड मोठा आवाका असणारं मोठ्या एरियासाठी सुद्धा इन हे preposition वापरलं जातं. मगाशीच आपण 2 एक्झाम्पल बघितले आहेत. शी इज इन द कार हे एका छोट्या अशा एनक्लोज्ड अशा स्पेससाठी इन हा शब्द इथे वापरला आहे. छोट्याशा मर्यादित अशा जागेसाठी इन हा शब्द वापरला आहे. आणि ही वॉज बॉर्न इन इंडिया म्हणजे खूप मोठ्या भारतासारख्या प्रचंड मोठ्या विस्तीर्ण अशा देशासाठी सुद्धा इन हा शब्द वापरला जाऊ शकतो. नेक्स्ट preposition is on. In generally, on is used for surface. This preposition talks about the surface which is attached with the thing, which we can see that it is next to or along the side of a river, or this is also used to show that something is in a position above something else and it is connecting with it, it is touching to that article or thing. For example, he put the pen on the table. On हे preposition सगळ्यात महत्त्वाचं कशासाठी वापरलं जातं, तर एखाद्या वस्तूच्या वरती एखादी गोष्ट आहे, खालच्या वस्तूला स्पर्श करण्याच्या अवस्थेमध्ये एखादी वस्तू ठेवली गेली आहे किंवा एखादी गोष्ट आहे हे सांगण्यासाठी ऑन हे preposition वापरलं जातं. एक्झाम्पल आपण बघितलं, ही पुट द पेन ऑन द टेबल. त्याने पेन टेबलवरती ठेवलं होतं. आता टेबलला स्पर्श करून ते पेन आहे, ते त्याच्यावरती अधांतरी नाही, तर ते पेन टेबलला स्पर्श करून आहे हे सांगण्यासाठी ऑन हे preposition वापरलं जातं. ती वस्तू दुसऱ्या वस्तूला किंवा दुसऱ्या गोष्टीला स्पर्श करणारी असते. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर लोकेशन्स, टू इंडिकेट लोकेशन्स लाईक लेफ्ट और राईट. फॉर एक्झाम्पल, द शॉप इज ऑन द लेफ्ट. आता लोकेशन सांगण्यासाठी सुद्धा एखादी गोष्ट, एखाद्या शॉप किंवा एखादी इमारत कुठे आहे, बिल्डिंग कुठे आहे हे सांगण्यासाठी सुद्धा लेफ्ट किंवा राईट अशा दिशादर्शक शब्दांसाठी सुद्धा ऑन वापरलं जातं. आता बघितलं तसं ते दुकान डाव्या बाजूला आहे हे सांगण्यासाठी ऑन द लेफ्ट
असा शब्द इथे वापरला आहे. ऑन हे प्रेपोजिशन इथे यूज केलं आहे. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर अ फ्लोर इन अ हाऊस. फॉर एक्झाम्पल ऑन 7th फ्लोअर. फ्लोअरसाठी सुद्धा किंवा हाऊस एखाद्या घराच्या मजल्यासाठी सुद्धा फ्लोअरसाठी मजल्यासाठी सुद्धा ऑन हे प्रेपोजिशन यूज केलं जातं. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर शोईंग सम मेथड्स ऑफ ट्रॅव्हलिंग अँड इट इज ऑल्सो यूज्ड फॉर टेलिव्हिजन और रेडिओ. फॉर एक्झाम्पल दिस इज माय फेवरेट प्रोग्राम ऑन टेलिव्हिजन. आता टी व्हीमधला किंवा टी व्हीवरचा हा माझा आवडता शो आहे किंवा प्रोग्राम आहे अशा अर्थी शब्दप्रयोग करण्यासाठी ऑन हे प्रेपोजिशन इथे यूज केलं जातं. लेट अस सी द नेक्स्ट प्रेपोजिशन दॅट इज ॲट. इट टॉक्स अबाउट अ जनरल vicinity or it is also used to show an exact position or place. For example, she is waiting at the corner. In general events or places where you are to do something typical, means in cinema halls you go to watch a movie, for it this is also used. For example, at the movies or at work, etc. At is also used for small villages, small towns or for colonies, etc. आता ॲट आपण कशासाठी वापरतो तर जवळपासच्या छोट्याशा विभागांसाठी ॲट वापरलं जातं. तसंच एखाद्या ठिकाणाची नेमकी जागा किंवा नेमकी पोझिशन म्हणजे स्थिती सांगण्यासाठी सुद्धा ॲट हे प्रेपोजिशन वापरलं जातं. त्याच्याबरोबरीनेच जनरली इव्हेंटसाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉन्सर्टसाठी किंवा मूव्हीजसाठी जिथे टिपिकली आपण तेच काम करण्यासाठी जातो, म्हणजे कॉन्सर्ट अटेंड करण्यासाठी जातो, एंटरटेनमेंटसाठी जातो, थिएटर्समध्ये आपण मूव्हीज बघण्यासाठी जातो, तर स्थितीदर्शक शब्दांमध्ये तिथे होणारी वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्टच किंवा कामच परफॉर्म करण्यासाठी आपण जर तिथे जात असू तर त्यासाठी सुद्धा ॲटचा वापर केला जातो. नेक्स्ट प्रेपोजिशन्स आर ओव्हर अँड अबाव. व्हेन द ऑब्जेक्ट इज हायर दॅन अ पॉइंट, these two prepositions are used. These have the similar meaning. ओव्हर आणि अबाव ही दोन्ही प्रेपोजिशन्स एकाच अर्थांशी आहेत आणि एकाच अर्थाने वापरली जातात. एखाद्या ऑनमध्ये आपण पाहिलं की ती वस्तू दुसऱ्या वस्तूला स्पर्श करणारी असेल, म्हणजे पेन जर टेबलावर ठेवलेलं असेल तर त्यासाठी आपण ऑन वापरतो. पण एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीला स्पर्श न करता त्याच्यापेक्षा उंचावरती असेल तर त्यासाठी आपण ओव्हर किंवा अबाव हा शब्द वापरतो. फॉर एक्झाम्पल, हँग द फोटो अबाव द टेबल, म्हणजे तो फोटो टेबलच्या वरती हँग कर, अडकव. नाउ लेट अस कंटिन्यू विथ अनदर. there are three prepositions: under, underneath and beneath. When the object is covered by something else or when the object is lower than a point, these three prepositions are used: under, underneath and beneath. Formally, instead of the word under, underneath and beneath, these prepositions are used. आता अंडर, अंडरनीथ आणि बीनीथ ही तिन्ही प्रेपोजिशन्स एकाच अर्थाने वापरली जातात. त्याचं एक्झाम्पल बघूयात. द चाइल्ड हिड हरसेल्फ अंडरनीथ द ब्लँकेट. त्या मुलीने स्वतःला पांघरुणाखाली लपवलं. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या वरती काहीतरी आहे आणि त्या वरती असलेल्या गोष्टीखाली ही गोष्ट लपवली गेली आहे किंवा कव्हर केली गेली आहे, अशा अर्थी अंडरनीथ, अंडर आणि बीनीथ हे तिन्ही शब्द वापरले जातात. एखाद्या गोष्टीच्या खाली कुठली तरी गोष्ट आहे
हे सांगण्यासाठी अंडर, अंडरनीथ आणि बिनीथ हे तिन्ही शब्द वापरले जातात. फॉर्मली अंडर ह्या शब्दाच्या ऐवजी अंडरनीथ किंवा बिनीथ हे दोन शब्द जास्त मोठ्या प्रमाणावरती वापरले जातात. नाउ लेट अस कंटिन्यू विथ बिलो. Below this preposition is used to indicate that there is something which is actually lower than something else. For example, the valley is below sea level or the plane is just below the cloud. आता बिलो हा शब्द कशासाठी वापरला जातो? बिलो हे प्रेपोजिशन कशासाठी वापरलं जातं? तर एखाद्या गोष्टीच्या पेक्षा सुद्धा खाली काहीतरी आहे हे सांगण्यासाठी बिलो हे प्रेपोजिशन वापरलं जातं. आताच्या एक्झाम्पलपैकी एक एक्झाम्पल बघूया. द प्लेन इज जस्ट बिलो द क्लाउड. क्लाउडच्या खाली, ढगाच्या खाली प्लेन आहे, विमान आहे हे सांगण्यासाठी बिलो हा शब्द वापरला जातो. आता बिलो आणि अंडर याच्यामध्ये फरक काय? तर बिलो हे जरा जास्त खोल हे इंडिकेट करण्यासाठी खूप खोल अशा अर्थी बिलो हा शब्द वापरला जातो आणि अंडर त्या मानाने थोडंसं खाली असं सांगण्यासाठी अंडर हा शब्द वापरला जातो. दोन्ही शब्द सारखाच अर्थ इंडिकेट करत असले तरी बिलो पुष्कळ खाली असा अर्थ इंडिकेट करतो आणि अंडर हा थोडंसं खाली असा अर्थ इंडिकेट करतो. आत्ताच आपण काही प्रेपोजिशन्सचा अभ्यास केला. आता उरलेल्या अशा अनेक प्रेपोजिशन्ससाठी माझं चॅनल पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. एन्जॉय लर्निंग. सी यू सून. थँक यू फॉर वॉचिंग.